नमस्कार मित्र हो, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट विजय धोंडगे आणि पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुनील धोंडगे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेशाचा सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण सभेला संबोधित करताना काय म्हणाले ते पाहूया समता मराठी नेटवर्क वरती। हे सर्व प्रश्न आपल्याला आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कंधार मतदारसंघामध्ये 2024 ते 29च्या काळामध्ये सोडविण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करून आदरणीय चव्हाण साहेबांचे हात बळकट करायचे, एवढ्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण हळूहळू का होईना पण तासवाच्या गतीने का होईना उशिरा निघून लवकर पोहोचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत। माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला। मी गेली 10 वर्ष झालं या कंधार मतदारसंघामधून 2012 माझ्या पत्नीच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने या ठिकाणी कंधार विभागामध्ये काम करणारा मला तुम्ही सदस्य म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातून पाठवले। 2017 एका गुणाच्या शक्तीच्या मुद्द्यात मला तुम्ही पुन्हा त्याच गटातून प्रतिनिधित्व करण्याचं संधी तुम्ही या ठिकाणी दिल्या। आवर्जून या ठिकाणी संपूर्ण तालुका म्हणते की विजय धोंडगेला दिलेलं मत आमचं डॉक्टर साहेब, खरं तर हा निर्णय 10 वर्षासाठी तुम्ही घ्यायला पाहिजे होता, पण मी आज सगळ्या जनतेच्या समोर आणि तुमच्या समोर सुद्धा सांगू इच्छितो। 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आमच्या कुटुंबावर अन्याय केल्यानंतर या देशाचं नेतृत्व आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे, कैलास पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचं आम्हाला निमंत्रण दिलं, पण धोंडगे कुटुंब हे बैमान कुटुंब नाही। अंगाने मला विचारलं, डॉक्टर असं असं मुंडे साहेबांचा निरोप आहे, या तालुक्याचं भाजपचं नेतृत्व, मी आज या ठिकाणी त्यांचं नाव सांगणार नाही, त्यांच्या घरी अंगाने मला बोलवलं। मी त्या नेत्याला सांगितलं, साहेब मी धोंडगेची अवलाद बैमान नाही, या महाराष्ट्राचं नेतृत्व, या जिल्ह्याचं नेतृत्व ज्यांनी 2009च्या निवडणुकीमध्ये आपल्या अंगावर चप्पल घालून आम्हाला निवडून आणण्यासाठी अख्खं कुटुंब, आम्ही भाभी असतील, आदरणीय अशोकराव चव्हाणांची ताकद आमच्या पाठीमागून उभारली। लोकसभेची निवडणूक आम्ही अशोक चव्हाणांच्या विरोधात लढू शकणार नाही आणि इतकी बैमानी धोंडगे कुटुंबामध्ये नाही, आणि आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला की ही निवडणूक आपण या ठिकाणी आघाडीसोबतच राहायचा निर्णय झाला। योगायोगानं पुढे आदरणीय मुंडे साहेबांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं आणि हा प्रवास आजपर्यंत पुढे आला। तर या मतदारसंघामध्ये साहेब वाईट प्रवृत्ती इतकी आहे आणि एकच वाईट प्रवृत्तीचा इथं माणूस आहे, आणि इथं पक्षाला मी राष्ट्रवादी पक्षाला दोष देतो। या जनतेने ज्यांना पाडून आमदार केलं त्या माणसाच्या विरोधात तुम्ही जर या ताकद या मतदारसंघात देत असाल तर या मतदारसंघाला त्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होतं, पण हे इतकं जणांवर खराब आहे साहेब, हिरवा रान दिसलं तिकडे पळते। या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर आता इथं सत्ता येणार नाही म्हणल्यानंतर उद्धव साहेबांच्या हस्ते याने गंडा बांधला। त्यावेळेस मला अण्णाचे शब्द माहित आहेत, अण्णा म्हणायचे, उद्धवजी तुम्ही इतक्या खराब जणांना गंडा बांधलाय, याला गंडा काय चाकरीनं बांधला नाही तुमच्याकडे हे राहिला। धोंडगे बंधूंना एवढं सांगायचंय, धोंडगेजी मी तुमचं भाषण ऐकत होतो मगाशी, तुम्ही फार भावनात्मक होऊन बोलत होता, अनुभव चांगले आले नाही त्याची मला जाणीव आहे, तर तुला मुद्दाम सांगितलं पाहिजे। एकेकाळी शंकर अण्णाला निवडून आणण्यामध्ये अशोक चव्हाण पुढाकार घेऊन निवडून आणलं होतं, हे शंकर अण्णाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही। आता ठीक आहे, ते कोणाच्या नादी लागले काय ना, त्यांचा विषय मला काही बोलायचं नाही, परंतु मला एवढं सांगायचंय, तुम्ही आज
आमच्या सौम्यत आला, आमच्या विरोधी पक्षामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण तिन्ही धोंडगेंना मोकळं सोडणार नाही, ही चिंता करायची गरज नाही. फक्त आणि फक्त एवढंच आहे, माणसं ओळखा, प्रामाणिकपणे जोडून घ्या, माणसं जोडायचं काम करा. कंधारमध्ये सर्व याच्या मागे त्याला लावा, त्याच्या मागे ह्याला लावा, याच्यामध्ये पोलीस स्टेशन लावा, त्याच्यामध्ये तहसीलदार लावा, त्याच्यामध्ये अमुक लावा. हा कार्यक्रम जोडा असतो कंधारमध्ये. हाच कार्यक्रम आहे, दुसरा कार्यक्रमच नाही. तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. चांगलं काम करा आणि लोकांच्या मागे भक्कमपणे उभा राहा. सामान्य कार्याला न्याय द्या आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक लोकांना पोचता आलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या गरीब माणसाला न्याय देता आला पाहिजे. वर्षानुवर्ष उपेक्षिताची माणसं आहेत की ज्यांना काही मिळालं नाही, ज्यांना प्रतीक्षा आपल्यावर अन्याय झालेला आहे, त्याच्यावर न्याय मिळण्याकरता तो प्रतीक्षित बसलेला आहे. अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची भूमिका मी घेतली पाहिजे असं मला सांगायचं. कामं भरपूर आहेत. अमरराजूकर लाल कंदारीचा विषय घेतला मगाशी. मला सांगा, लाल कंदारीला मान्यता देऊन की मंजूर करून आणण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस घेतला होता. मला आवडून सांगितलं पाहिजे. तुमच्या काय केव्हा गेला आंबेजोगाईत लोकांना माहिती, त्याला गेला आंबेजोगाईत. आंबेजोगाईत गेलं तर काय काय चाललं की तेव्हा तर मला एवढं सांगायचं आहे, केंद्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की नांदेड बिदर लाईन असो, नांदेड लातूर लाईन असो, नॅशनल हायवेची कामं असो, या सगळ्या कामाला केंद्र सरकारकडून अधिकाधिक पैसा कसा मिळेल, मराठवाड्याच्या माझ्या माणसाला मुंबईला पुण्याला जायला कसं सुकर होईल, हा सुद्धा प्रयत्न मला सुरू आहे. मला दुपार सांगितलं त्यावर भरपूर काय उल्लेख कशावर उल्लेख केला पण त्याचा उल्लेख मी करत आहे. त्या मित्र, आपली सर्व जी भूक आहे ती भूक आहे विकासाची. राजकारणाला एक नवीन दिशा द्यायची गरज आहे. वर्षानुवर्षात धक्क्यात आपण राहतो, त्या टप्प्यात भांडण, ग्रामपंचायतीची भांडण, त्याची भांडण, ह्याच्यामध्ये वाळू वाला तो चोर आणि अमुक पण ते काय काही घरात थांबणार. आता ते सर्व पण तसं कळत नाही. वाळू चालूच आहे, चोऱ्यामाला चालूच आहे, दमदाटी चालूच आहे, भांडण चालूच आहे, दारू चालूच आहे, हे कार्यक्रम चालूच आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, थोडा बाजूला विचार करून माणसं जोडायचं काम, राजकारण म्हणून दिशा देण्याचं काम, एक सकारात्मक भूमिका घेऊन माणसं जवळ करण्याचं काम. आणि मला खात्री आहे कंधारच्या माणसाने जर शब्द दिला मला तरी मागे फिरत नाही. जवळ